Good morning student. Once again welcome to the class. Today we are started new chapter number 6, importance of ocean. आता ocean means महासागर. तर महासागरांचे महत्त्व काय तर या लेसन मधून आपल्याला शिकायचं आहे. In the previous standard we have studied the lithosphere and the hydrosphere of the earth, the proportion of land and water on earth and also the major oceans. तर बघा आपण मागील इयतेमध्ये म्हणजे मागील क्लासमध्ये मागच्या वर्षीच्या क्लासमध्ये म्हणजे जेव्हा तुम्ही 5th मध्ये होता तेव्हा तुम्ही 5th मध्ये आपल्या पृथ्वीवरील जे लिथोस्फियर मी शिलावरण आहे आणि हायड्रोस्फियर मी जे जलावरण आहे याचा अभ्यास केला आहे. आणि यामध्ये आपण बघितलं की पृथ्वीवरील जे लँड आणि वॉटर आहे जमीन व पाणी यांचे प्रमाण सुद्धा आपण अभ्यासले आहे. त्याचप्रमाणे जे मेजर ओशियन आहे प्रमुख महासागर आहे ते कोणते आहे हे सुद्धा आपण मागच्या क्लासमध्ये आपण बघितले आहे पाहिलेले आहे. नोट द एरिया ऑफ ईच ओशियन गिवन इन द फॉलोइंग टेबल. तर इथे आपल्याला सोबतचा जो टेबल दिलेला आहे तर या टेबलमध्ये जे ओशियन आहे आणि त्याचे एक साइडनी काय दिलेले आहे एरिया दिले आहे क्षेत्रफळ दिले आहे ते आता आपल्याला समजून घ्यायचं आहे. तर बघा ओशियन तर आता ओशियन किती आहे 5 ओशियन आहे. पॅसिफिक, अटलांटिक, इंडियन, साऊथर्न आणि आर्टिक असे 5 ओशियन आहे आणि त्याची एरिया आता आपल्याला बघायचं आहे. तर पॅसिफिक या ओशियनची जी एरिया आहे क्षेत्रफळ आहे ते किती आहे 16,62,40,977 इतकं त्याचं एरिया आहे. अटलांटिकचं आहे 86,55,000 8,65,57,402 इतकं अटलांटिकचं काय एरिया आहे. नेक्स्ट आहे इंडियन. इंडियनचं किती आहे 7,34,26,163 आणि साऊथर्नचं आहे 2,32,07,000 इतकं याचा एरिया आहे. आणि आर्टिकचं आहे 13,22,04,479 इतकं हे याचं आर्टिकचं काय आहे एरिया आहे. अशा प्रकारे आपण जे ओशियन आहे वर्ल्डमधले जे ओशियन आहे त्याची आपण काय बघितली आहे एरिया आपण बघितलेला आहे. The hydrosphere includes all the water bodies that exist on the earth. This covers all the oceans, seas, rivers and their tributaries, lakes, reservoirs and also ground water. तर बघा आपण पृथ्वी पृष्ठावरील सर्व जो जलभाग आहे तर त्या जलभागांचा समावेश आपण या हायड्रोस्फियर मध्ये केला जातो आणि यामध्ये ओशियन्स, सीज, रिव्हर्स आणि आणखी ज्या काही ट्रिब्यूट्स जसं लेक्स आहे सरोवरे, नद्या, नाले, जलाशय, रिझर्व्हर अँड ग्राउंड वॉटर मीन्स भूजल हे सर्व जे घटक आहे सर्व जे कंटेन आहे ते सर्व घटक जलावरणाचे काय हे घटक आहे. लिथोस्फियरचे हायड्रोस्फियरचे काय आहे घटक आहे कंटेन्स आहे. ऑफ द टोटल ग्लोबल वॉटर्स 97.7% इज कंटेंट इन ओशियन. आणि यापैकी एकूण जो उपलब्ध भाग आहे तो उपलब्ध जलाच्या सुमारे 97.7% जो भाग आहे तो जल महासागरात आहे. तर बघा आपल्या परिसरातील जी सजीव सृष्टी आहे लिव्हिंग वर्ड्स आहे तर ते आपण नेहमी पाहत असतो आणि जमिनीवरील जे लिव्हिंग वर्ड्स आहे त्यामध्ये खूप अशी डायव्हर्सिटी खूप विविधता असते आणि परंतु जमिनीवरील अनेक असलेल्या एकूण लिव्हिंग थिंग्सचा कितीतरी पटीने जास्त जे लिव्हिंग वर्ड्स आहे लिव्हिंग थिंग्स आहे ते जलावरणात राहते म्हणजे हायड्रोस्फिअरमध्ये राहते आणि त्यात कितीतरी अधिक मोठ्या प्रमाणात डायव्हर्सिटी मीन्स विविधताही असते. नेक्स्ट बघा तर वर बघा ही इथे फिगर दिलेली आहे 6.2 ची
आणि या फिगरमध्ये बघा तुम्हाला काय दिसत आहे, एक छोटे स्टीलचे डिश दिसत आहे. तर आपल्याला एका स्टीलच्या डिशमध्ये थोडंसं पाणी घ्यायचं आहे याच्यामध्ये, आणि पाणी शक्यतो ते बोरवेलचं असल्यास ते पाणी चांगलं असेल. हे पाणी आपण उन्हात ठेवायचं आहे आणि पाणी पूर्णपणे आटेपर्यंत म्हणजे पूर्णपणे सोकतपर्यंत आपल्याला ते ह्या ज्या डिश आहे त्या ठेवायच्या आहे उन्हामध्ये. आणि पाणी पूर्ण आटल्यानंतर त्या ज्या डिश आहे त्याचे आपल्याला निरीक्षण करायचे आहे. तर तेव्हा आपल्याला निरीक्षण करताना तुम्हाला काय दिसते किंवा त्या पदार्थाची चवसुद्धा तुम्हाला घेऊन पाहायची आहे की त्यामध्ये त्या पदार्थाची चव कशी येते किंवा त्या पदार्थ आपण उन्हात ठेवल्याने काय आपल्याला काय निरीक्षण करता येईल त्याच्यावरून हे आपल्याला लक्षात येते. आता एक्सप्लेनेशन बघा काय आहे. यू मस्ट हॅव नोटिस दॅट आफ्टर द वॉटर इव्हॅपोरेटेड कम्प्लिटली. तर तुमच्या असं लक्षात येईल की ज्या डिशमधील पाणी ठेवलं होतं आपण त्या पाण्याचे बाष्पीभवन म्हणजे इव्हॅपोरेट मीन्स बाष्पीभवन होऊन डिशमधील जे पाणी होतं त्या पाण्याच्या जागी सफेद रंगाचा थर साचलेला दिसेल आपल्याला. व्हाईटिश लेअर इज इन द लेफ्ट डिश इफ यू टेस्ट इट. आणि ते हा जो थर आहे तो चवीला काय असणार आहे, यू विल फाइंड दॅट इट इज साल्टी. साल्टी म्हणजे खारट तुरट असतो जर आपण याची चव घेतली तर. यू विल रिअलाइज दॅट देअर आर द साल्ट इन द वॉटर. आणि तुम्हाला तुमच्या हे लक्षात येईल की या पाण्यामध्ये किंवा आपण जे पाणी वापरतो त्यामध्ये क्षाराचे प्रमाण हे जास्त आहे. इन ड्रिंकिंग वॉटर द प्रोपोर्शन ऑफ साल्ट इन क्वाईट लो. वॉटर फ्रॉम ओशियन अँड सी हॅज अ ग्रेटर अमाऊंट ऑफ साल्ट हेन्स इट टेस्टेड साल्टली. आणि त्यामुळे आपण महासागर आणि सागर किंवा समुद्र यांच्या पाण्यात हे क्षारांचे जे प्रमाण असते ते जास्त असते आणि म्हणूनच ते पाणी चवीला काय असते, खारट असते. There is abundant aquatic life in the ocean, from the microscopic planktons to huge whales. Different types of living things are found in the ocean. तर बघा महासागरामध्ये अनेक जलचर असतात म्हणजे ॲक्वॅटिक ॲनिमल्स असतात ओशियनमध्ये. आणि सूक्ष्म प्लवंकापासून ते महाकाय मोठे मोठे जे वेल फिश असतात, देवमासे असतात, अशा प्रकारचे सजीवसुद्धा हे आपल्याला ओशियनमध्ये पाहायला मिळते किंवा महासागरामध्ये आढळतात. अँड वन्स दे डाय देअर रिमेन्स अक्युमुलेट इन ओशियन. आणि हे जे जीव असतात ते मृत झाल्यावर त्याचे जे मृताशेष महासागरात साचत असतात. ऑल रिव्हर्स फ्लोईंग फ्रॉम माउंटेन्स ऑर हिली एरियाज फायनली मीट द ocean, and sediments from eroded lands, trees and bushes flowing with the water, dead remains etc. enter the ocean with this river water. तर बघा सर्व ज्या नद्या असतात त्या डोंगरामधून आणि पर्वतामधून ह्या वाहत येत असतात आणि महासागरांना मिळतात. आणि नद्या पाण्याबरोबर बरोबरच झीज झालेला जमिनीचा जो गाळ असतो, प्रवाहात वाहणाऱ्या ज्या आलेली जी झाडे झुडपे असतात आणि किंवा मृतावशेष सोबत घेऊनच महासागरांना मिळत असतात या नद्या. इन बोथ द अबव प्रोसेसेस द डेड रिमेन्स डिकम्पोज मीन्स विघटन, रिलीजिंग व्हेरियस मिनरल्स अँड साल्ट्स इन द ओशियन वॉटर. आणि वरील दोन्ही प्रकारात मृतावशेषांचे जे विघटन होते ते विघटन होऊन त्यातून बाहेर पडणारी जी विविध मिनरल्स असतात आणि जे क्षार असतात ते इत्यादी महासागराच्या पाण्यामध्ये मिसळत असतात. व्होल्कॅनिक इरुप्शन occur on land. Similar volcanic eruption take place in the ocean as well. तर बघा ज्याप्रमाणे जमिनीवर व्होल्कॅनिक मीन्स ज्वालामुखी आणि इरुप्शन मीन्स उद्रेक. तर ज्वालामुखीचे उद्रेक होत असतात जमिनीवर, त्याचप्रमाणे ते महासागरातही होतात हे सुद्धा आपल्या लक्षात येईल. तर इथे फिगर 6.3 दिलेली आहे आणि या फिगर 6.3 मध्ये ज्वालामुखीमुळे अनेक प्रकारची जी खनिजे, राख आणि क्षार व वायू हे पाण्यात आपल्याला मिसळताना इथे दिसत आहे. बघा क्षार वगैरे वरच दिसत आहे, साल्ट पॅन्स. तर ड्युरिंग
volcanic eruption, different minerals, ashes, salt and gases are added to the water and this increases the level of salts and minerals in ocean water. तर त्यामुळे ज्वालामुखीमुळे अनेक प्रकारची जी खनिजे असतात, राख असतात, क्षार आणि जे वायू असतात ते पाण्यात मिसळत असतात आणि या सर्वांमुळे समुद्राच्या पाण्यातील जे खनिज द्रव्यांची आणि क्षारांची जी पातळी असते ती वाढत असते. Due to the continuous evaporation of oceanic waters, the proportion of salts increases. आणि त्यामुळे महासागराच्या पाण्याचे सतत बाष्पीभवन होऊन क्षारांचे जे प्रमाण असते ते वाढत असते. All these things make the ocean water salty. आणि या सर्व गोष्टींमुळे महासागराचे ओशियनचे जे पाणी असते ते खारट असते. The salinity of ocean water is different at different places. आणि पाण्याची ही क्षारता प्रत्येक ठिकाणी वेगवेगळी असते. Salinity is expressed in term of mils. The average salinity of oceanic waters is 35%. The Dead Sea is known to have the maximum salinity. Its salinity is 32 degree इतकी ही असते. तर समुद्राची जी क्षारता आहे ती दर हजारी मागे या प्रमाणात मोजली जाते याच्यामध्ये. आणि सर्वसाधारण महासागराच्या पाण्याची जी क्षारता असते ती 35 इतकी असते. आणि याला डेड सी मीन्स मृत समुद्र जो आहे तो हा जगातील सर्वात क्षारयुक्त जलाशय म्हणून ओळखला जातो. हा जो डेड सी आहे तो. आणि त्याची जी क्षारता असते ती 332 इतकी असते. We obtained salt from the salty waters. Salt as a substance is obtained by constructing salt pans in the coastal areas. तर खाऱ्या पाण्यापासून आपल्याला हे मीठ मिळते, हे तुम्हाला माहीतच असेल. आणि मीठ हा पदार्थ समुद्रकिनारी भागात जे साल्ट पॅन असतात म्हणजे जे मिठागरे असतात ते मिठागरे तयार करून मिळवला जातो. तर आता इथे बघा जी फिगर आहे 6.4. तर हे जे दिसत आहे तुम्हाला हे काय आहे, फिगर आहे. काय आहे, साल्ट पॅनची फिगर आहे. साल्ट इज ॲन आयटम इन आवर डाएट. आणि मिठाचा आपल्या आहारामध्ये आपण समावेश हा करत असतो, कारण कोणतीही जी वस्तू आपण केली तर त्यामध्ये मीठ हे आवश्यक असते. जर आपण अन्नामध्ये जर मीठ वापरले नाही तर अन्न हे रुचकर लागत नाही. त्यामुळे मीठ हे आपण आहारामध्ये यूज करत असतो. मेनी मिनरल्स लाईक phosphate, sulfates, iodine, etc. are also obtained from the sea and we depend on ocean to some extent for minerals. तर बघा मिठाप्रमाणे फॉस्फेट, सल्फेट, आयोडीन अशी अनेक जी खनिजे आहेत ती आपल्याला समुद्रातूनच मिळत असते आणि खनिजासाठी आपण काही प्रमाणात महासागरांवर म्हणजे ओशियनवर आपण अवलंबून असतो. तर बघा आता या पॅराग्राफवर किंवा या पॅसेजवर आधारित, या एक्सप्लेनेशनवर आधारित काही हार्डवर्ड्स आहे, काही क्वेश्चन आहे ते आपल्याला बघायचं आहे. हार्डवर्ड्स आहे ओशियन मीन्स महासागर, लिथोस्फिअर मीन्स शिलावरण, हायड्रोस्फिअर मीन्स जलावरण, रिझर्वोर्स मीन्स जलाशय, ग्राउंड वॉटर मीन्स भूजल, ॲक्युमुलेट मीन्स मृतावशेष, डिकम्पोज मीन्स विघटन, सॅलिनिटी मीन्स क्षारता, व्हॉल्कॅनिक मीन्स ज्वालामुखी, इरुप्शन मीन्स उद्रेक, अँड डेड सी मीन्स मृत समूह, अँड साल्ट पॅन मीन्स मिठा गरे. तर हे हार्डवर्ड्स तुम्हाला राईट डाऊन करायचं आहे. आणि क्वेश्चन आहे आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन. फर्स्ट आहे राईट द ओशियन नेम इन द वर्ल्ड. तर ओशियन नेम तुम्हाला माहीतच आहे, 5 आहे. पॅसिफिक ओशियन, अटलांटिक ओशियन, इंडियन ओशियन, साऊथर्न ओशियन अँड आर्टिक ओशियन. नेक्स्ट क्वेश्चन आहे हाऊ मच पर्सेंटेज ऑफ द टोटल ग्लोबल वॉटर इज कंटेन इन ओशियन. तर टोटल ग्लोबल वॉटर जी आहे ती किती पर्सेंट आहे, किती आहे 97.7% ऑफ द टोटल ग्लोबल वॉटर इज कंटेन इन ओशियन.